जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सगळ्यांचं स्वागत आहे। कोण रिकॅप करेल मागच्या आठवड्यात आपण काय शिकलो? हरे कृष्णा प्रभूजी। हरे आपण मागच्या आठवड्यात 9.6 अध्याय पुन्हा भगवानांचं महत्व आणि बेसिकली भगवानांचं म्हणजे जसं भगवानांच्या अंडर सृष्टी आहे हे सांगण्याकरता त्यांनी खूप एक उत्तम उदाहरण दिलं, जे म्हणजे ऍटलिस्ट मला तरी माहिती नव्हतं की वारा हा कसा आकाशाच्या अंडर आहे. म्हणजे जरी तो अंडर असला तरी पण वाऱ्याला त्याचं स्वातंत्र्य आहे, पण स्टील इट इज कवर्ड और कंट्रोल्ड बाय स्काय म्हणजे आकाश. तसंच आपण सुद्धा, आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण तरी पण कृष्ण भगवानांच्या ज्या पण गोष्टी म्हणजे आपण ज्या पण गोष्टी करतो, आपलं शरीर किंवा हे ते सगळं कृष्ण भगवानांच्या कंट्रोल मध्ये आहे आणि त्यांच्याच इच्छेने सर्व काही कन्स्ट्रक्शन डिस्ट्रक्शन
पोषण वगैरे हे सगळं होत असतं या सृष्टीचं, ते प्रभूजी सांगितलेलं आहे. बरं बरं. हरे कृष्ण. आपण त्या व्यतिरिक्त एक अच्छा खूप मोठ्या पॉइंट बद्दल पण बोललेलो आपण. वारा आणि हे तर आहेच, पण ह्या दोघांचं एक्झाम्पल दिल्यावरती अजून आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून येते. ते कोण सांग गवताचं पातं किंवा पापण्या आपल्या ते म्हणायचंय का प्रभूजी? त्यांचे अ, एक्झाम्पल? नाही. अ, तो फ्री विल बद्दल बोलायचंय मला. हरे कोणाला कृष्ण प्रभू. आपण खूप बोललेलो ह्याबद्दल. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हा प्रभूजी, आपण जीवांच्या मर्यादित म्हणजे जे स्वातंत्र्य जे आहे आणि जे कर्म त्याबद्दल आपण एक बोललेलो की म्हणजे एक्झाम्पल तर वाऱ्याचंच दिलेलं त्यांनी. तर जसं वारा आकाशाच्या मर्यादेत राहून कुठल्याही दिशेने फिरू शकतो, तसेच जीवाला निवडीचे स्वातंत्र्य आहे, पण ते भगवंतांच्या भौतिक प्रकृती आणि कर्माच्या नियमांच्या अधीनच आहे. म्हणजे सर्व जीवांच्या अस्तित्वासाठी पूर्णपणे ते श्रीकृष्णांवरती अवलंबून आहे. पण ते पण त्यांना एक ते इच्छा करू शकतात, म्हणजे त्यांच्या त्यांच्या मनामध्ये त्या इच्छा येतात, पण त्यांच्याकडून जी अंमलबजावणी होते ती प्रकृती आणि कर्मांच्या नियमानुसारच होते, हे आपण एक शिकलेलो. आणि म्हणजे ते ती आपण एक हे केलेलं की सत्वगुणातील जीव उच्च लोकांकडे म्हणजे जातात, तमोगुणातील त्यांचं नरक म्हणजे अ, खालच्या लोकांमध्ये, आणि रजोगुणातील लोक म्हणजे हे मध्य लोकात, म्हणजे जे आपण भगवंतांच्या म्हणजे मनमानी, म्हणजे हे भगवंतांचं एक मनमानी नियंत्रण वगैरे नसून ते जीवांच्या एका निवडीचा एक किंवा आणि मग त्या निवडीचा गुणांचा जो परिणाम होतो, नैसर्गिक परिणाम होतो, त्याबद्दल एक होतं की त्यांना एक स्वातंत्र्य आहे, पण कर्म जे होतं ते तीन गुणांच्या अधीनेच होतं. तर हे सगळं श्रीकृष्णांच्या नियंत्रणात असून सुद्धा ते अलिप्त आहेत, ते एक आपल्याला मार्गदर्शक आहेत, याप्रमाणे मी समजलो. हरे ओके. कृष्ण प्रभू. ठीक आहे. पण बरेच मोठे प्रश्न निर्माण होतात ह्याच्याने, की मला जर स्वातंत्र्य दिलंय तर मग भगवान कसं सगळं काही कंट्रोल करतोय? मला स्वातंत्र्य दिलंय तर मी अमुक एक गोष्ट मला करायची तर करायला का नाही मिळत मला? म्हणजे किती स्वातंत्र्य दिलंय त्यांनी मला आणि किती नाही दिलंय, ह्याच्याकरता पण आपण काही उदाहरणं घेतलेली. कोण सांगेल? हे हा जर भाग तुम्हाला समजू शकला ना ह्या स्वातंत्र्याबद्दल, की हे स्वातंत्र्य काय आहे, का दिलेलं आहे आपल्याला, आणि ते जर नसतं दिलं तर काय झालं असतं, ते दिलं आहे त्याच्यामुळे फायदे किंवा तोटे काय आहेत हे समजणं आवश्यक आहे. हे जर का तुम्हाला समजलं ना तर तुम्हाला कर्माची ती पूर्ण सायकल जी आहे ना ती व्यवस्थित समजेल तुम्हाला. तर स्वातंत्र्य काय का दिलंय तुम्हाला काय वाटतं? आता समजा तुमच्या घरी एक 4 वर्षाचा मुलगा असला आणि त्यांनी आईला चपात्या करताना जर बघितलं आणि त्याला पण आगीशी म्हणजे आगीच्या जवळ, गॅसच्या जवळ यायला आवडलं, गरम भांड्याच्या जवळ यायला आवडलं, तर तुम्ही काय कराल? त्याला जवळ येऊन देणार नाही ना? म्हणजे तसं बघितलं तर तुम्ही त्यांच्या स्वातंत्र्य, त्याच्या मुलाच्या स्वातंत्र्यावरती तुम्ही एक कंट्रोल ठेवलेला आहे. मग हा कंट्रोल चांगला का वाईट? नक्कीच उत्तम प्रभूजी. आणि तेच ऍक्च्युली तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की दॅट इज द एक्झॅक्ट रिझन भगवानांनी कंट्रोल ठेवलेला आहे, कारण की आपण एकदम वर्स्ट स्टेजला न जाण्याकरता. बरं. मग कधी कधी तसंच एक्झाम्पल जर घेतलं तर कधी कधी आईचं लक्ष नसलं तर मुलगा, असे उदाहरणं झालेली पण आहेत ना. मूल गेलंय चुलीजवळ आणि भाजलं गेलंय, त्यावेळी आईचं लक्ष नव्हतं म्हणून आपण बोलू शकतो. पण कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट करायची असली तर भगवान करून देत नाहीत आपल्याला, तर आपल्या मनात निर्माण होतो विचार की बाबा स्वातंत्र्य नाहीये म्हणून. पण कधी कधी दुसऱ्या व्यक्तीला अशीच गोष्ट करायला मिळते, मग आपण कसं बोलू शकतो की स्वातंत्र्य आहे म्हणून? मग स्वातंत्र्य जर आहे तर मला पण दिलं पाहिजे, आणि स्वातंत्र्य नाही तर मग त्याला पण नाही दिलं पाहिजे.
तर मग काहींना मिळतं, काहींना नाही मिळत. मग हे असं का होतं? जर का आईची इच्छा आहे मुलांनी भाजलं जाऊ नाही, तर ती कायमचीच इच्छा असली पाहिजे ना. असं नाही होणार की आई आज विचार करेल, हा आज नको भाजून द्यायला, उद्या भाजलं गेलं तर चालेल, असं तर नाही विचार करणार आई. मग कृष्ण असं का करतो की माझा गाडी चालवताना आज ॲक्सिडेंट व्हायला नको होता, तर त्यांनी होऊन नाही दिला, पण दुसऱ्या दिवशी झाला. मग कधी तो अलाव करतो, कधी तो नाही अलाव करत, असं का? बरं, ह्या स्वातंत्र्याचा आणि भक्तीचा काय संबंध आहे? स्वातंत्र्य दिल्यामुळे माझी भक्ती इम्प्रूव्ह होणार आहे का खराब होणार आहे? इम्प्रूव्ह होणार आहे प्रभूजी, कारण की स्वातंत्र्य जसं वाईट गोष्टींवर कंट्रोल ठेवण्याकरता आहे, पण जसं तुम्ही आता उदाहरण दिलं की कधी कधी आपल्या आपल्या जीवनामध्ये वाईट प्रसंग येतात, त्याच्यावरून मग आपल्याला हळूहळू ते कळायला लागतंय की हे सगळं झूट आहे आणि भगवान हेच सत्य आहे म्हणून. तर ही बर डेफिनेटली स्वातंत्र्य भक्तीच्या मार्गाला नेणारं आहे. बर आता आपण हाच प्रश्न आपण अजून एका पद्धतीने बघूया. तर आपल्याकडे आता हा भगवद्गीतेचा क्लास चालू आहे, बरीच वर्ष झाली, राईट? जीवाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे ह्या क्लासमध्ये यायचं का नाही यायचं. काही आपण 8-10 जण आहात जे येतात क्लासला, काही बाकीचे लोक येत नाही आहेत, बरोबर? तर मग आता हे तुमच्या इंडिव्हिज्युअलकडे ते हे स्वातंत्र्य आहे क्लासला यायचं का नाही यायचं ते. मग जर आता अ, हे स्वातंत्र्य कृष्णाने दिलेलं आहे आणि कृष्णाला जर माहिती आहे की ह्या क्लासला येणं, भगवद्गीता शिकणं आणि भक्ती करणं हे भक्तीच्या दृष्टीने चांगलं आहे, तर मग तो हे स्वातंत्र्य जे इतर लोकांना दिलंय त्यांनी, ज्याच्यामुळे ते डिसिजन घेत आहेत की मी येणार नाही म्हणून, तर मग ते स्वातंत्र्य त्यांनी का दिलं त्यांना, जर का भक्ती करता ते चांगलं असेल तर? हे स्वातंत्र्य ऍक्च्युली म्हणजे जसं आपण आता डिस्कस केलं की भगवानांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले, पण वाईट गोष्टींवर कंट्रोल ठेवतात वस्त न होण्याकरता. तर ही गोष्ट कशी आहे, ती एकदम वाईट गोष्ट नाहीये, त्यामुळे ती स्टील अंडर आपल्या स्वातंत्र्यामध्ये आहे, रादर दॅन भगवानांच्या स्वातंत्र्यामध्ये आहे. आणि मग हळूहळू आपले पास्ट कर्म आणि त्याच्यावरून पण आपलं म्हणजे हे सगळ्या गोष्टीवरूनच आपण नंतर कोणती आपली ऍक्शन होते. जसं आता क्लास जॉईन करणं, जरी आपल्या ग्रुपमध्ये 300 लोक असले तरी का 8च लोक जॉईन करतायत, तर कदाचित आपली पूर्वजन्माची भक्ती प्लस पूर्वजन्माचे कर्म ह्या सगळ्यांचं समीकरण होऊन भगवानांना वाटलं असेल की येस, आता दीज आर द म्हणजे 8 साधक जे भक्ती अं, मार्गाला. हे टेक्निकली जर बघितलं तर भक्ती इज कम्प्लिटली इंडिपेंडंट ऑफ एनिथिंग विच इज मटेरियल. कर्म जी गोष्ट आहे ही भौतिक जगातली गोष्ट आहे, ही आध्यात्मिक जगतात नाही आहे. ठीक आहे, म्हणजे भक्ती ही आध्यात्मिक जगतातली आहे. ती जेव्हा भौतिक जगात येते त्यावेळी ती कर्मावरती डिपेंडंट नाही बनत, ती इंडिपेंडंटच राहते. त्यामुळे आपल्या कर्म कसे होते त्याच्याप्रमाणे आपण अमुक एक भक्ती करू शकू, हा मुद्दा मग टेक्निकली चुकीचा ठरतो मग. हं. तर मला सांगायचंय हे हम्म. की हे म्हणजे आपण ही गोष्ट आपल्याला नक्की नीट समजली पाहिजे की जेव्हा आपण भक्ती करतो किंवा भक्ती करायची का नाही करायची, हा डिसिजन संपूर्णपणे त्या आत्म्याचा असतो. कृष्णाने आपल्याकडे ऑप्शन्स देऊन ठेवलेले आहेत. तू भगवद्गीता शिकली किंवा आणि भक्ती केली तर तुला अमुक एक फायदा होणार आहे. तुम्ही शिकलात किंवा नाही शिकलात तर तुम्हाला नाही फायदा होणार आहे. आता डिसिजन जो घ्यायचा आहे तो आपण इंडिव्हिज्युअलनी घ्यायचा असतो. हे कृष्ण आपल्याला कॉन्स्टंटली कळवून देत असतो आणि हेच ते आहे ते स्वातंत्र्य. पोझिशन किंवा सिच्युएशन क्रिएट करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे नाही आहे. त्या वेगळ्या वेगळ्या सिच्युएशनमध्ये जे वेगळे वेगळे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे,
त्या ऑप्शनमधलं एखादं ऑप्शन सिलेक्ट करणं हे आपल्या हातात आहे. ते जेव्हा आपण क्विज शोज बघतो ना, त्या क्विजमध्ये प्रश्न काय विचारायचा हे त्या कॉन्टेस्टंटच्या हातामध्ये नसतं, किंवा काय विचारला जावा हे तो डिसाईड नाही करत. त्या प्रश्नामध्ये काय ऑप्शन्स मिळावे ते पण तो डिसाईड नाही करत. पण समोर असलेल्या ऑप्शन्सपैकी एखादं ऑप्शन सिलेक्ट करणं हा त्याचा इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे. तसंच हे इकडे आहे. प्रकृती सिच्युएशन निर्माण करते भगवानांच्या आदेशानुसार. त्या सिच्युएशनमध्ये काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्यापैकी कोणतं सिलेक्ट करावा हे आत्म्याचं डिसिजन असतं. त्यामुळे फायनल डिसिजन तोच घेतो की मी अमुक एक गोष्ट करावी का करू नये, म्हणजे कर्मा रिलेटेड. त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी आत्म्यावरती येते. आणि जे हे स्वातंत्र्य आपण बोललेलो आहे, तर कृष्ण पर्पजली आपल्याला लिमिटेड स्वातंत्र्य देतोय. आणि ते समजण्याकरता आपण एका कुत्र्याचं, एका गाईचं असं उदाहरण घेतलेलं. तर गाईला कसं जर बांधून ठेवलं तर ती त्या रेडियसमध्येच फिरत राहते, ती त्या सर्कलमध्ये फिरत राहते. एका कुत्र्याला जेव्हा गळ्याला दोरी बांधतो तर त्या दोरीची जेवढी लेंथ आहे तो तेवढाच लांब जाऊ शकतो ज्यांनी पकडलंय त्याच्यापासनं. पण त्या सर्कलमध्ये काय करायचं ते तो मालक त्याला थांबवत नाही. त्याला इथे जाऊन वास घ्यायचा आहे किंवा गाईला इथे जाऊन उभं राहायचं आहे, काय वेगळं करायचं असेल तर तो मालक तिकडे त्याला स्टॉप नाही करत. तसंच कृष्ण बोलते, मी तुमच्यावरती हे शरीर दिलेलं आहे आणि या शरीराद्वारे तुमच्यावरती मी काही लिमिटेशन्स टाकलेली आहेत. त्या लिमिटेशन्समधनं तुम्हाला जे करायचं ते करू शकता तुम्ही. त्या लिमिटेशन्सच्या बाहेर जाण्याची परवानगी नाही दिली. त्यामुळे हे एक असं कंट्रोल्ड असं स्वातंत्र्य आहे. आणि आपण मगाशी माताजी तुम्ही बोलल्याप्रमाणे हा स्वातंत्र्य जर जास्ती दिलं असतं तर आपण त्याचा दुरुपयोग केला असता आणि ते भक्ती करता वाईट झालं असतं. तर त्याच दृष्टीने आपण बघितलेलं पण मागच्या वेळेला की एवढं लिमिटेड स्वातंत्र्य देऊन सुद्धा आपण स्वतःची ही अवस्था करून घेतलेली आहे. तर संपूर्णपणे स्वातंत्र्य जर दिलं असतं तर मग किती वाईट झालं असतं आपलं. आपण प्रॉब्ली कृष्णाला विसरून पण गेलो असतो आतापर्यंत. तर कर्म समजणं, कृष्णाचा त्याच्या मागचा हात समजणं, ते सिच्युएशन क्रिएट करण्यामध्ये वगैरे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तर हे जर आपल्याला समजलं ना तरच काही असे श्लोक आहेत भगवद्गीतामध्ये ते आपल्याला नीट समजू शकतील. एका श्लोकामध्ये कृष्ण बोलतो 9व्या अध्यायाच्या, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रिया. मी सगळ्यांच आत्म्यांकरता मी इक्वल आहे, कोणाकडेही पार्शालिटी करत नाही मी. पण जे मला हाक मारतात एकसारखे त्यांच्याकडे मी नक्की धावून जातो, हे असं कृष्ण बोलतो. तर हे का ते समजण्याकरता आपले कर्म, स्वातंत्र्य, भक्ती ह्या कॉन्सेप्ट जे आहेत ते समजणं गरजेचं आहे. कोणाला काही प्रश्न आहे मागच्या आठवड्याच बद्दल? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. म्हणजे आता मी एक समरीमध्ये समजण्याचा प्रयत्न करत होतो. तर ही एक आपल्याला संधी आहे जी श्रीकृष्णापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एक टूल आपल्याला श्रीकृष्णाने अवेलेबल करून दिलाय. आपलं फ्री विल आपल्याला म्हणजे आपलं फ्री विल हे डिसाईड करतं की आपण किती, म्हणजे आपण एक मायनस इन्फिनिटी अँड प्लस इन्फिनिटीचं आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आणि एक 0. तर आपलं फ्री विल डिसाईड करतं की आपण ते पॉझिटिव्ह कडे जाऊ का निगेटिव्ह कडे जाऊ. इन समरीमध्ये हे बरोबर आहे का? बरोबर, अगदी बरोबर. सगळे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. हेही ऑप्शन आहे की सकाळी तुम्ही जाऊन पार्कमध्ये जाऊ शकता किंवा मॉलमध्ये जाऊन एन्जॉय करू शकता, मित्रांबरोबर गप्पा मारू शकता, रात्रभर जागून दुसऱ्या दिवशी उशिरा उठू शकता वगैरे. किंवा तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही लवकर उठा, भगवंतांचं भक्ती करा, पूजा करा, चॅन्टिंग करा वगैरे. हे सगळं तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. कोणता सिलेक्ट करायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे. गंमत काय होते की जर का आपल्याला माहिती नसेल, नॉलेज नसेल आपल्याला की आपण कोणता सिलेक्ट करायला पाहिजे, तर मग आपल्याला कोणीतरी कृष्ण आपल्याकडे पाठवतं अशी व्यक्ती की जे आपल्याला शिकवतं की बाबा हे ऑप्शन सिलेक्ट करणं चांगलं आहे,
हे ऑप्शन सिलेक्ट करणं वाईट आहे. चांगलं ह्या कारणाकरता आणि वाईट ह्या कारणाकरता. आणि मग नंतर मग आपल्याला तो डिसिजन घ्यायला अलाव करतो आपल्याला. तर ते आपण आता त्या स्टेजमध्ये आहोत आपण. म्हणजे कसं ना, कन्याकुमारी पासून जर का काश्मीरला जायचं असेल आपल्याला, तर आपण जर ट्रेनमध्ये जर बसून जायचं असेल तर आत्ताशी आपण फक्त ट्रेनमध्ये बसलो आणि काही स्टेशन्स पुढे आलेलो आहोत आपण फक्त. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. पण आपलं चांगलं हे की बाबा आपण निर्णय घेतलाय आणि कमीत कमी ट्रेनमध्ये बसलोय तरी आपण आत्ता. हा, ती ट्रेन कृष्णाची जेव्हा इच्छा असेल त्यावेळी काश्मीरला पोहोचेल. कृष्णापर्यंत आपल्याला ती भक्ती घेऊन जाईल. पण निदान आपण सुरुवात चांगली केलेली आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण 7वा श्लोक बघूया आज 9व्या अध्यायाचा. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. अनुवाद. हरे कृष्णा. हे कौंतेया, कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता आपण बोलल्याप्रमाणे 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत कृष्ण आपल्याला त्याचा संबंध प्रकृतीशी काय आहे ते आपल्याला शिकवतोय. बरोबर. तर 4थ्या, 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये त्यांनी प्रकृतीला तो कसा सांभाळतो, त्याचं कसं म्हणजे सस्टेनन्स म्हणतो ना आपण इंग्लिशमध्ये, की आपण त्याचा म्हणजे मेंटेनन्स करतो, तर त्याबद्दल त्यांनी सांगितलंय. आता मग प्रश्नही निर्माण होऊ शकतो की बाबा बऱ्याच लोकांचा एक समज आहे की ब्रह्मा क्रिएट करतात, विष्णू मेंटेन करतात आणि शिवा डिस्ट्रॉय करतात. तर तसं आहे का की बाबा फक्त कृष्ण इथे बोलतोय तर तो फक्त मेंटेन करतोय का? तर इथे कृष्ण आता आपल्याला 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये हेही दाखवणार आहे की तो फक्त मेंटेन नाही करत, तर तो क्रिएट पण करतो आणि तो डिस्ट्रॉय पण करतो. ठीक आहे. तर कल्पक्षये पुनस्तानी. ओके. कल्प म्हणजे तुम्हाला आठवतंय कोणाला कल्प म्हणजे काय ते? आपण ह्या शब्दाबद्दल आपण 8व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये बोललेलो नाही. एक कल्प म्हणजे एक सहस्त्र चतुर्युग. एक युग, कोणकोणते 4 युग आहेत? हरयुग, कलियुग, सतयुग आणि अजून एक द्वापर. हा. तर सुरुवातीला सतयुग आहे, मग नंतर ह्यावेळी त्रेतायुग आलंय, मग द्वापार आलंय आणि मग कलियुग आले. आपण ह्याबद्दल पण बोललेलो की खरं तर द्वापार आधी आलं पाहिजे त्रेतायुगाच्या, पण नेहमी 28वं जे युग असतं ना त्यावेळी त्रेतायुग आधी येतं आणि द्वापार नंतर येतो. तुम्ही ते विठ्ठलाच्या आरतीमध्ये 28 युगे 28 विटेवरी उभा हे ऐकलं असेल ना. तर 28ला काय असं स्पेशल आहे? तर 28व्या युगामध्ये विठ्ठल स्वतः पण येतात. कृष्ण विठ्ठल रूपी येतात. तर हे जे युग आहेत त्या प्रत्येकाची एक अमुक एक आयुष्य आहे त्यांचं, की ते किती वेळ टिकतात ते. तर कलियुग 4,32,000 वर्ष टिकतं. 8,64,000 वर्षांचं द्वापार आहे. तर त्या 12,96,000 वर्षांचं त्रेतायुग आहे आणि 17,28,000 वर्षांचं सतयुग आहे. आणि हे चौघांची बेरीज केली तर 43,20,000 वर्षे येतात. अशी हे एक सायकल झाली चतुर्युग. आणि असे 1 सहस्त्र चतुर्युग झालं की त्याला आपण एक कल्प म्हणतो. तर त्या कल्पाच्या शेवटी कल्पक्षय, क्षय म्हणजे संपणं. तर कल्प जेव्हा एक संपतो त्यावेळी तो सर्व जीवात्म्यांना स्वतःच्या आतमध्ये घेतो. आणि कल्पादो विसृजाम्यह म्हणजे कल्पाच्या सुरुवातीला नवन जेव्हा कल्प निर्माण होतो त्यावेळी तो त्यांना परत क्रिएट करतो ते सगळं. आणि तर आपण ह्याबद्दल थोडं बोलून घेऊया.
हा कॉन्सेप्ट तसा सिम्पल नाही आहे समजायला. हे तुम्हाला जे दिसतंय ते फक्त एका श्लोकात कृष्णाने समरी म्हणून सांगितलेली आहे. इथे कृष्णाचा ऑब्जेक्टिव्ह हा नाही आहे की आपल्याला शिकवणं की कम्प्लीट क्रिएशनची प्रोसेस काय आहे म्हणून. कृष्णाचा ऑब्जेक्टिव्ह एवढाच आहे की आपल्याला शिकवायचं आहे त्याला की क्रिएशनच्या प्रोसेसमध्ये आणि डिस्ट्रक्शनच्या प्रोसेसमध्ये त्याचा रोल काय आहे, तो काय करतो. ठीक आहे. संपूर्ण क्रिएशनची प्रोसेस आपल्याला त्यांनी श्रीमद भागवतमद्वारे शिकवली आहे. तर ती वेगळी कधी शिकून घेऊया. पण ह्या श्लोकामध्ये त्याचा ऑब्जेक्टिव्ह फक्त एवढाच आहे, आपल्याला सांगणं की बाबा तो काय करतो म्हणून. ठीक आहे. तर प्रलय जेव्हा होतो, कल्पक्षय, त्यावेळी सगळे जीव त्याच्या भौतिक ऊर्जेमध्ये विलीन होतात आणि नंतर पुढील चक्र जेव्हा सुरुवात होते कल्पादो, तेव्हा तर त्यांना प्रकट करतो परत. आणि हे चक्रीय आहे, पुनस्तानी चक्रीय काल आहे हा. एकसारखं हे चालतच राहतं. क्रिएशन, मेंटेनन्स, डिस्ट्रक्शन हे एकसारखं चालू राहतं हे. ओके. आणि हे म्हणजे आपल्या अस्तित्वाचा, आत्म्याच्या अस्तित्वाचा हा नाश नाही आहे. हे जे भौतिक जी सगळं आहे, पृथ्वी वगैरे, हे ह्यांचा नाश होतो आणि हे परत नवीन बनवले जातात. ओके. आणि मग त्याच्यामध्ये परत आत्म्यांना धक्का मारला जातो इकडे की तुम्ही ज्याप्रमाणे कर्म केली, तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या आधीच्या वासना होत्या, त्याप्रमाणे तुम्हाला नवीन शरीर मिळेल आणि तुम्ही नवीन युनिवर्समध्ये परत एंटर कराल तुम्ही. आणि ह्याचं वेगळ्या स्टेजेसमध्ये क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन होतं. तर आता मी त्याबद्दल असं डिटेलमध्ये बोलत नाही. पण श्रीमद भागवतमच्या 12व्या स्कंधामधच्या 4थ्या अध्यायामध्ये शुकदेव गोस्वामींनी कोणकोणत्या प्रकारचं डिस्ट्रक्शन होतं आणि कधी कधी होतं ते सांगितलंय. आणि ह्याबद्दल आपण 8व्या अध्यायाच्या 17, 18 आणि 19 जे 3 श्लोक आपण केलेले, त्या श्लोकांमध्ये आपण ह्याबद्दल बोललेलो आहोत. तुम्हाला जर परत बघायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ परत बघू शकता तुम्ही. तर विसृजामी बोलतो कृष्ण, मी निर्माण करतो. खूप इम्पॉर्टंट आहे. सृजामी म्हणजे निर्माण करणं आणि विसृजामी म्हणजे विशेष सृजामी. तर ती विशेष काय आहे ते पण आपण बघून घेऊया. तर इथे अगदी संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर कृष्ण स्वतः असं बसत नाही रे की आता हा पृथ्वी बनली त्याला बाजूला ठेवा, आता स्वर्ग बनवूया मग बाजूला ठेवा आणि मग नंतर सगळ्यांना एकत्र करू, असं नाही आहे. त्यांनी जे क्रिएट करण्याकरता जे नॉलेज लागतं ते ब्रह्माला ऑलरेडी देऊन दिलेलं आहे. त्यामुळे ब्रह्मा ॲक्ट्स ॲज अ एजंट ऑफ कृष्णा. एक एजंटसारखं काम करून ब्रह्मदेव ह्याची निर्मिती करतो आणि शिवानंतर त्याला डिस्ट्रॉय पण करतात. ओके. तर ह्याचं आपल्याला महत्त्व काय आहे, तर हे सगळं कळल्याने आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात की जर का संपूर्ण सृष्टी डिस्ट्रॉय होते आणि परत क्रिएट होते तर नुसतं एका पृथ्वीबद्दल आपण काय बोलत बसतोय. आणि जर का संपूर्ण पृथ्वीसुद्धा डिस्ट्रॉय होते तर आपण आपल्या घराबद्दल, गाडीबद्दल, शरीराबद्दल काय डिस्कशन करत बसतोय आपण. तर आपल्याला हे आयुष्य किती क्षणभंगूर आहे हे समजू शकता आपण. 70, 80, 100 वर्ष जरी जगलो तरी खूप मोठी गोष्ट आहे. इथे अब्ज वर्षांचं डिस्कशन चाललंय. त्याच्यामध्ये संपूर्ण अशा मोठ्या पेंटिंगमध्ये एखादं जर डॉट जर करायचं असेल तर ते डॉट म्हणजे आपलं आयुष्य असेल मोठ्या पेंटिंगमध्ये. तर हे कळल्यावरती आपल्याला कळतं की बाबा जेव्हा मी हे शरीर 70-80 वर्षापेक्षा जास्ती माझ्याबरोबर राहणार नाही आहे तरी मी ह्या शरीराचा जास्ती विचार करू का हे शरीर मला ज्या कारणामुळे घ्यावं लागलं ते कारण मिटवण्याकरता मी प्रयत्न करू. आणि त्यानंतर आपल्याला हेही कळतं की हे जे सगळं घडवणारी व्यक्ती आहे, कृष्ण आहे ह्याच्या मागे, तर त्याच्या इच्छेखाली हे सगळं घडतं आहे. तर मग मी त्याच्यावरती माझी भक्ती स्ट्रॉंग करू का मी माझ्या घर, गाडी, बंगला, जॉब, माझं शरीर त्याच्यावरती मी फोकस करू जास्ती. आणि एक प्रकारचा जो आपल्याला भ्रम निर्माण झालेला असतो ना की हे शरीर म्हणजेच सगळं काही,
तर तो भ्रम तोडायला पण आपल्याला मदत होते. आणि तुम्हाला आठवते की नाही माहिती नाही, पण अवश्यम असा हा त्यांनी एक शब्द वापरलेला 8व्या अध्यायामध्ये, 17, 18, 19व्या श्लोकामध्ये जेव्हा तो हे डिस्क्राईब करत होता तेव्हा. तर अवश्यम म्हणजे आपण हेल्पलेस असतो, आपल्या कंट्रोलमध्ये काहीही नसतं. जसा एखादा मोठा पूर आला आणि आपण होडीतनं खाली बाहेर पडलो, समजा बोटीतनं पडलो आपण, तर आपण कसे हेल्पलेस असतो. जशा लाटा येतील तशाप्रमाणे आपलं शरीर इकडे तिकडे फेकलं जातं, त्याप्रमाणे आपण हेल्पलेस असतो. काही म्हणजे काही आपण करू शकत नाही, आपल्या हातामध्ये आपल्या कंट्रोलमध्ये काही नसतं. तर ह्या सृष्टीवरती म्हणजे क्रिएशनवरती आणि प्रलयावरती कृष्णाचे जे सार्वभौमत्व आहे ते आपल्याला ह्या श्लोकाद्वारे आपल्याला कळून येतं. कसं हे चक्र चालतं, कसं सगळे जीव त्याच्या आतमध्ये जातात. ओके, ह्याला वेगळे वेगळे स्टेजेस आहेत त्या नॉलेजचे. अगदी टेक्निकल जर बघितलं तर गर्भोदक्षाई विष्णूंच्या शरीरामध्ये आपण काही काळाकरता राहतो आणि नंतर मग आपल्याला परत पृथ्वीवरती किंवा जिकडे पण आपली एलिजिबिलिटी आहे तिकडे पाठवलं जातं आपल्याला. तर हे सगळं जेव्हा होतं हे त्याच्या कृष्णाच्या नियंत्रणाखाली, कृष्णाच्या डायरेक्शन्सने सगळं होत राहतं. त्यामुळे सर्व काही त्याच्या इच्छेवरती अवलंबून आहे, त्याच्या शक्तीवरती अवलंबून आहे. असं कोणतीही गोष्ट नाही आहे जी त्याच्यापासून स्वतंत्र आहे. जर का 9व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत जर काही आपल्याला काही पॉईंट्स असे टेक अवे जर करायचे असले ना, त्यापैकी हे आहे की कृष्णाचं सार्वभौमत्व जे आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि अशी कोणतीही गोष्ट नाही आहे, कोणतीही ॲक्शन नाही, इव्हेंट नाही, पर्सन नाही, डिझायर नाही, कोणतीही गोष्ट नाही आहे जी त्याच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. आणि हे तुम्हाला अजून स्ट्रॉंगली समजेल जेव्हा आपण 9व्या अध्यायाचे पुढचे श्लोक बघू आणि 10व्या अध्यायाचे विभूती योग जो आहे तो आपण शिकू, तेव्हा कळेल अजून. ओके, आणि हे जे चक्रीय स्वरूप आहे त्याबद्दल पण तो तेच बोलतोय की म्हणजे असं नाही आहे की एकदा हे होणार आहे, क्रिएट होईल नंतर डिस्ट्रॉय होईल वगैरे. बऱ्याच लोकांना असं वाटतं ना जजमेंट डे होणार आहे म्हणून. तर जजमेंट डे फक्त एकदा नाही होणार आहे. जजमेंट डे प्रत्येक वेळी जेव्हा डिस्ट्रक्शन व्हायला पाहिजे त्यावेळी जजमेंट डे होत राहणार आहे. ज्यांना वाटतं की हे पृथ्वी वगैरे फक्त एकदा क्रिएट झालेली आहे आणि एकदाच डिस्ट्रॉय होणार आहे किंवा डिस्ट्रॉय होईलही नाही, पण लोकांना हेवन किंवा हेलमध्ये जावं लागणार आहे, त्यांच्या दृष्टीने तो जजमेंट डे फक्त एकदा होतो. पण कृष्णाने इथे आपल्याला क्लिअरली सांगितलं आहे पुनस्ताने, कॉन्स्टंटली, पुन्हा 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 मी ते करत राहतो. क्रिएशन, मेंटेनन्स, डिस्ट्रक्शन, क्रिएशन, डिस्ट्रक्शन हे चालूच राहत आहे आणि त्याची देखरेख कंटिन्युअसली चालू राहते. तो सगळ्या ह्या शक्ती आहेत ज्याच्यामुळे हे सगळं घडून येतं, त्या सगळ्यांचं संचालन तोच करत राहतो. आपल्याला तो दिसत नाही. आता जेव्हा आपण एखादी मूवी बघायला जातो त्यावेळी मूवीमध्ये ॲक्टर्स दिसतात आपल्याला, पण आपल्याला त्याचा डायरेक्टर दिसत नाही कधी. तर तो कृष्ण जो आहे तो ह्या पडद्यामागचा डायरेक्टर आहे. तो हे सगळं जे होत राहतं हे त्याच्या डायरेक्शननुसार होत आहे हे. आणि ह्याच्यामुळेच आपल्याला अजून एक गोष्ट कळून येते की आपल्याला जे स्वातंत्र्य बोलतो ना आपण आहे ते किती आहे म्हणून. अक्षरशः मर्यादित काळाकरता मर्यादित पद्धतीने मर्यादित असं स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला. पण त्याचा सुद्धा आपण किती गैरवापर केला आहे आणि आपण स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे हे पण आपण बघू शकतो. आपण कोणत्याही दृष्टीने आपण स्वतःला बोलू शकत नाही की मी इंडिपेंडंट आहे म्हणून. आता लोक फ्रीडम करता खूप स्ट्रगल करतायत ना, म्हणजे प्रोटेस्ट आणि हे ते वगैरे होतं. ओके, पण खरं फ्रीडम तेच आहे की जेव्हा आपण कृष्णाचे दास बनू कम्प्लिटली आणि मटेरियल गोष्टींपासून आपल्याला कम्प्लीट फ्रीडम मिळेल. सर्वोपाधी विनिर्मुक्तम असं का भक्ती रसामृत सिंधूमध्ये बोललेलं आहे. सर्वोपाधी, आपल्याला ह्या ज्या उपाधी आपण घेतलेल्या आहेत ना, डेझिग्नेशन्स,
भौतिक जगात येऊन की मी पुरुष आहे, मी अमुक एक नाव आहे, मी अमुक एका कंपनीत काम करतो, मी अमुक एका जॉब करतो, अमुक एक ओनर आहे, हे आहे, ह्या सगळ्या ज्या उपाध्या आहेत ना, ह्याच्यापासून मुक्तता मिळणं हे खरं स्वातंत्र्य आहे. आपल्याला ते कळणं आधी आवश्यक आहे. ओके, तर विसृजामी म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने निर्माण करणं म्हणजे विसृजामी. सृजामी म्हणजे निर्माण करणं, विसृजामी म्हणजे विशिष्ट पद्धतीने. ठीक आहे. तरी आपण बघितलेलं आहे ना की कृष्ण स्वतः करत नाही आहे, कृष्ण त्याच्या एजंटद्वारे सगळं करून घेतोय. ओके, त्यामुळे कृष्ण काय करतोय, बॅकग्राऊंडमधनं जे काही करण्यासाठी जे आवश्यक आहे त्याचं पूर्णपणे नॉलेज आणि इन्ग्रेडियंट्स वगैरे जे आहे ते ब्रह्मांना पास ऑन करतात आणि ब्रह्म त्यांनी जे शिकवले त्याप्रमाणे ते करतात. आपल्याला हे समजणं अतिशय आवश्यक आहे की ब्रह्मा स्वतःबद्दल काय सांगतात. ओके, तर श्रीमद भागवतममध्ये 2ऱ्या स्कंधाच्या 6व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकामध्ये नारद मुनी आणि ब्रह्माजींचा संवाद चाललेला आहे. तर नारद मुनींना एकदा ब्रह्मा असे ध्यान करत बसलेले असताना दिसतात, जप करताना दिसतात ते. तर नारद मुनींना आश्चर्य वाटतं की बाबा मी तर तुम्हाला समजायचो की तुम्हीच ह्या सृष्टीचे निर्माते आहात, तुम्हीच सगळं काही निर्माण केलंय, ह्या सृष्टीचे सर्वेसर्वा तुम्हीच आहात म्हणून. पण मी तुम्हाला आता बघतोय की तुम्ही जप करताय, तुम्ही ध्यान करताय. तर तुम्ही कोणाचं ध्यान करताय, तुमच्यापेक्षाही कोण अजून टॉप आहे का, वरती आहे का? त्यावेळी ब्रह्मा त्यांना बराच उपदेश करतात आणि ते सांगतात की ते स्वतः कोण आहेत, कृष्ण कोण आहे आणि संपूर्ण त्यांनी सृष्टीची निर्मिती वगैरे कशी केली वगैरे. ओके, त्यावेळी हा श्लोक बोलतात ते. ओके, ते म्हणतायत की त्याच्या इच्छेने मी निर्माण करतो, शिव विनाश करतात आणि तो स्वतः परम पुरुषोत्तम भगवान सर्व काही टिकवतो. तो या 3 शक्तींचा शक्तिशाली नियंत्रक आहे म्हणून हे ब्रह्मा स्वतः म्हणतायत. त्यामुळे ज्या व्यक्ती ब्रह्माला एक असा पंथ पण आहे इकडे सध्या, मी नाव घेत नाही त्यांचं, पण त्यांना वाटतं की ब्रह्मा इज द टॉप मोस्ट, ब्रह्माच्या वरती कोणी नाही असं त्यांना वाटतं. ओके, काही लोकांना असं वाटतं की ब्रह्माने क्रिएट केला, पण त्यांना हे समजत नाही आहे की ब्रह्मा इज नॉट द प्रायमरी क्रिएटर, ब्रह्मा इज द सेकंडरी क्रिएटर. ओके, प्रायमरी क्रिएटरनी सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते दिलेले आहेत, त्याचा वापर सेकंडरी क्रिएटर करतोय आणि पुढचं क्रिएशन करतोय. आणि हे समजण्याकरता आपण एक उदाहरण घेतलेलं माती आणि मडक्याबद्दल. ओके, तर जो मडकं बनवतो तो फक्त मडकं बनवतो, माती ऑलरेडी आहे, त्याला तो भाजतो, गरम करतो, पाणी घालतो आणि त्याला ते मडकं बनवण्यायोग्य बनवतो आणि त्यापासून तो मडकं बनवतो. त्या व्यक्तीमध्ये फक्त मडकं बनवण्याची क्षमता असते, माती बनवण्याची क्षमता त्याच्याकडे नाही आहे. तसंच इकडे जर ब्रह्माचा रोल समजायचा आहे तर ब्रह्माला जल, वायू, आकाश, पृथ्वी, अग्नी वगैरे हे सगळं त्याला निर्माण करून दिलेलं आहे. आता त्याचा वापर करून तो बाकीच्या गोष्टी बनवतोय. ठीक आहे, त्यामुळे तो सेकंडरी क्रिएटर आहे आणि तेच तो इथे नारद मुनींना पण सांगतोय. आणि प्रभुपाद पुढे लिहितात की ब्रह्मा स्वतः मान्य करतात, रोचयामी रोचितम असं ते शब्द वापरतात. मी तेच निर्माण करतो जे भगवंताने आधीच निर्माण केलेले आहे. ओके, आणि ते करताना अजून एक ते उदाहरण देतात. ओके, एका स्वतःची तुलना एका माळीशी करतात. तर माळी काय करतो, माळीच्या हातामध्ये फक्त 2-4 गोष्टी असतात. तो बीज पेरू शकतो आणि त्या बीजाला किंवा झाडांना पाणी देऊ शकतो. ते बीज स्वतः निर्माण करू शकत नाही माळीच्या हातामध्ये फक्त एवढंच आहे. तर ब्रह्मा पण तेच करतोय. ब्रह्मा फक्त जे काय त्यांना दिलेलं आहे त्यांचं प्रपोर्शन कधी मिक्स करायचं वगैरे ते सगळं शिकवलंय, त्याप्रमाणे मिक्सिंग वगैरे करून नवीन नवीन गोष्टी बनवतोय.
ते क्रिएट करण्याची ॲबिलिटी ब्रह्मामध्ये नाही दिलेली. हे जे आहे ते कृष्णाने अजून एका, म्हणजे आता हे आपण बोललो ना 9व्या अध्यायाच्या 4थ्यापासून 10व्या श्लोकापर्यंत कृष्णाने सगळं सांगितलंय. तर त्यातला जो 10वा श्लोक आहे ना तो कन्क्लुजनचा श्लोक आहे. म्हणजे एवढं सगळं सांगितलंय त्याचा एक फायनल समरी लेवल इन्फॉर्मेशन देण्याचं तो श्लोक काम करतो. त्या 10व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतोय, मयाध्यक्षेण प्रकृती ही सूयते स चराचरम हेतु नानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. ही भौतिक प्रकृती माझ्या शक्तींपैकी एक आहे जी माझ्या निर्देशाखाली कार्य करत आहे, सर्व चराचर उत्पन्न करत आहे. तिच्या नियमाखाली हे प्रकटीकरण पुन्हा पुन्हा निर्माण आणि विनाश पावत आहे. ओके, तर किती क्लिअरली सांगितलेलं आहे बघा. मिनिंग एवढं कृष्णाने अक्षरशः मिनिंग ॲब्सल्यूट क्लॅरिटीमध्ये सांगितलेलं आहे, तरी सुद्धा लोक विपर्यास करतात, त्याचा चुकीचा अर्थ काढतात की बाबा नाही ब्रह्मा क्रिएटर आहे म्हणून. आणि ब्रह्मा स्वतः काय बोलतात ते पण आपण बघितलं. ओके, तर हे एवढं करून सुद्धा कृष्ण अलिप्त राहतो आणि प्रभावित राहतो. ह्याचा अर्थ काय की मी एखादं कर्म केलं आणि समजा ते चुकीचं असलं तर माझे आई वडील किंवा माझ्या बायकोला मुलांना त्याचा इम्पॅक्ट होतो. म्हणजे काय, तर ते अलिप्त राहू शकत नाहीत त्यापासनं, ते इन्व्हॉल्व होतात त्याच्यामध्ये. बरोबर. तर पण इकडे असं नाही आहे. एवढी सगळी सृष्टीची निर्मिती जरी झाली असली किंवा त्याचं डिस्ट्रक्शन जरी झालंय तरी कृष्ण तसाच आहे, अगदी संपूर्णपणे अलिप्त आहे त्यापासून. आणि म्हणून तो बोलतोय की एवढं करून सुद्धा, आता तुम्ही साधं एक गंमत बघा, आपण एखादं छोटं खेळणं तुटलं आपल्या हातातनं तर आपल्याला किंवा त्या लहान मुलाला आईवडील ओरडतात. बरोबर. किंवा एखाद्या व्यक्तीने कोणाला मारलं तर त्याला शिक्षा होते त्याला. बरोबर. किंवा एखादी बिल्डिंग तोडली, पाडली कोणी व्यक्तीने, काही माणसांचा जीव गेला त्याच्यातनं वगैरे, तर त्या व्यक्तीला शिक्षा होते त्यातनं. इथे कृष्ण बोलतोय बिल्डिंग वगैरे तर सोडा, मी तर संपूर्ण प्लॅनेटच्या प्लॅनेट, संपूर्णच्या संपूर्ण ब्रह्मांड मी डिस्ट्रॉय करतो आणि परत क्रिएट करतो. पण हे तरी सुद्धा ही कर्म मला बांधू शकत नाही, कारण मी ह्या भौतिक क्रियांपासून मी अलिप्त आहे, मी तटस्थ बसलोय, मी उदासीनवद असं तो बोलतोय. नच माम तानि कर्माणि निबद्धन्ति धनंजय उदासीन वदासीनम असक्तम तेषु कर्मसु. उदासीन आहे मी, कम्प्लिटली अनअटॅच्ड, न्यूट्रल आहे मी, तटस्थ बसलोय. ओके. म्हणजे हे तो का बोलतोय, तो तर 3ऱ्या अध्यायात पण त्यांनी सांगितलेलं आपल्याला की हे सगळं कार्य तो करतोय कारण तो भगवान श्री पुरुषोत्तम भगवान आहे म्हणून. त्याची पण स्वतःच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या तो पाळतोय आणि तो त्याप्रमाणे कार्य करतोय. तर इकडे कृष्ण अर्जुनाला सांगतोय की मी एवढा संपूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे, पूर्ण पुरुषोत्तम भगवान, तरी सुद्धा मी कार्य करतोय. पण मी कार्य करताना मी अलिप्त आहे. तर तुला फक्त एका युद्धावरती, युद्धक्षेत्रावरती युद्ध करायला सांगितलंय, तर तू काय नाही बोलतोयस म्हणून. कोणतीही कर्म मला प्रभावित करत नाही म्हणून त्यांनी 4थ्या अध्यायात पण सांगितलेलं, नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. मी कर्मफलाची इच्छा ठेवत नाही आणि त्याप्रमाणे मी काम करतो. आणि हे समजल्यावरती मग आपल्याला योगम ऐश्वरम ह्या शब्दाचा अर्थ समजू शकतो. ओके. तर कल्पक्षय जेव्हा होतो त्यावेळी जेव्हा सगळ्याचं डिस्ट्रक्शन होतं, त्यामुळे आपल्याला एक तात्पुरतेपणा जो असतो ना तो समजू शकतो. आणि ह्याच्यावरनं भगवान कृष्णाचं त्याच्यावरती कसं नियंत्रण आहे ते पण आपण समजून घेऊया आता. तर आपण बघितलं की ब्रह्मदेवाचं आयुष्य, 1 दिवस आयुष्य वगैरे किती आहे ते आपण बघितलं, राईट. तर हे जेव्हा वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या लेवलचं डिस्ट्रक्शन होतं, कधी कधी मन्वंतरानंतर होतं, कधी कधी दिवसानंतर होतं, कधी कधी त्याचं
संपूर्ण आयुष्य ब्रह्मदेवाचं संपल्यानंतर होतं वगैरे. तर वेगळ्या वेगळ्या स्टेजेसमध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचं डिस्ट्रक्शन होतं. तर आपण हे 8व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात बघितलेलं आहे आपण, आणि श्रीमद भागवतममध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण गंमत कशी आहे की हे असं नुसतं हे जे क्रिएशन होतं आहे, डिस्ट्रक्शन होतं आहे, हे असं यांत्रिक नाही आहे की बाबा मी एक प्रोग्राम लिहिला कम्प्युटरमध्ये आणि दिवस रात्र तो चालूच आहे तो, आणि तो त्याचं काम करणार आहे. ते तसं नाही आहे. ते एका नियंत्रणाखाली होतं आहे. एक सुव्यवस्था अशी जी आहे त्याच्याद्वारे सगळं होतं आहे, आणि हे सगळं कृष्णाच्या देखरेखीखाली होतं आहे. हे आवश्यक आहे समजणं. हे जर आपण समजलं ना तर आपल्याला कळेल की जे लोक बोलतात ना नेचर इज गॉड म्हणून, तर त्यांना कळून येईल की नेचर गॉड तर नाहीच आहे, पण नेचर इज अ नॉन लिव्हिंग एंटिटी. नेचर असं नाही आहे की बाबा त्याला चावी दिली तर तो चालतोय, आणि चावी देणारा मनुष्य आता तो नाही बसला तिकडे तरी हरकत नाही आहे, त्याला चावी दिली नेचर चालत राहील, असं नाही आहे. कॉन्स्टंटली त्याच्यावरती देखरेख आहे भगवानांची, आणि त्याप्रमाणे भगवान सगळ्या डिसिजन्स घेऊन ॲक्शन्स पण करतोय तो. त्यामुळे जे आता गंमत बघा ना की जी व्यक्ती आत्मा, एखादा आत्मा, त्यांनी काय इच्छा ठेवली, त्याच्या काय वासना आहेत, त्यांनी काय कर्म केली, त्याप्रमाणे त्याला काय रिझल्ट मिळाला पाहिजे, त्यांनी किती भक्ती केली, त्याला अजून किती भक्ती करायची आवश्यक आहे म्हणजे तो कृष्णाकडे जाऊ शकेल. ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या फॅक्टर्सच्या बेसिसवरती कोणाला कोणत्या ब्रह्मांडामध्ये, कोणत्या लोकावरती, प्लॅनेटवरती, कोणत्या घरी, कोणत्या शरीरामध्ये, कोणत्या अवस्थेमध्ये कशा प्रकारचा जन्म मिळावा, आणि त्याप्रमाणे त्याला कोणत्या सुविधा मिळाव्या, ह्या सगळं डिसिजन घेतला जातो प्रत्येक वेळी. तर हे कसं कोण बोलू शकते की ह्याच्या मागे कोणता कंट्रोलर नाही आहे म्हणून. मला मनुष्याचं हे शरीर का मिळालं, मला वाघाचं किंवा कुत्र्याचं किंवा पक्ष्याचं शरीर, झाडाचं शरीर का नाही मिळालं मला? तर त्याच्या मागे कोणीतरी व्यक्ती विचार करणारी आहे, त्यांनी विचार व्यवस्थित केलाय म्हणून मला हे शरीर मिळालेलं आहे. हे ॲक्सिडेंटल नाही आहे. तर 8व्या श्लोकामध्ये पण 9व्या अध्यायाच्या आपण पुढच्या आठवड्यात शिकू. प्रकृतीम स्वामवष्टभ्य विसृजामी पुनः पुनः भूतग्रामम इमं कृत्स्नम अवश्यम प्रकृतेर्वशात. तो बोलतो की संपूर्ण विश्वव्यापी जी व्यवस्था जी आहे ही माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेने ते पुन्हा पुन्हा आपोआप प्रकट होते, आणि माझ्या इच्छेने ते शेवटी विनाश पावते. तर त्याच्या मागे आपण कृष्णाचा जर हात बघू शकलो ना तर आपल्याला क्रिएशन आणि डिस्ट्रक्शनबद्दल खरं समजलं असं म्हणून आपण बोलू शकतो. पण अदरवाईज जर आपण फक्त ते नॅचरल फिनॉमिना असं समजलं जर आपण, आणि कृष्ण समजला नाही, तर आपल्याला काहीच समजलं नाही असं समजू शकतो आपण. याच्यावरनं आपण अजून एक गोष्ट समजू शकतो की भौतिक जगात हे जे तात्पुरतं स्वरूप आहे त्याला आपल्या दृष्टीने कितीही प्रचंड कालावधी आहे असं वाटलं तरी सुद्धा ते तात्पुरतं आहे. आपण याचं एक उदाहरण मागच्या वेळी घेतलेलं की एक तुम्ही अशी बादली किंवा एक पातेलं वगैरे असं घेऊ शकता, आणि प्लास्टिकचे बॉल्स असतात ना, 4-5 बॉल्स घेऊन त्या बादलीमध्ये तुम्ही ठेवू शकता. ओके, आणि एका बॉलला त्याच्यामध्ये घालायचं त्या बादलीमध्ये, आणि एका बॉलला काढायचं, परत दुसऱ्या बॉलला घालायचं, तिसऱ्या बॉलला काढायचं. हे तुम्ही असं अर्धा मिनटं 1 मिनटं तुम्ही हे कार्यक्रम करा. तुम्ही ते जे तुम्ही कराल ना, तुम्हाला काय वाटेल की अरे काय बॉल घातला, बॉल काढला ना, किती वेळ लागला त्याला. तर भगवंत जेव्हा हे ब्रह्मांड निर्माण करतात आणि त्यांना डिस्ट्रॉय करतात, तर आपल्याकरता हे बॉल काढणं घालणं जेवढा छोट्या ड्युरेशनचं आहे ना, तेवढ्याच छोट्या ड्युरेशनचं महाविष्णूंकरता आहे. ते महाविष्णू जेव्हा श्वास आतमध्ये घेतात त्यावेळी अनेक ब्रह्मांड
त्यांच्या शरीरावरती त्यांची जी त्वचा आहे त्या त्वचेमध्ये जेवढी छिद्र आहेत ना, त्या छिद्रांद्वारे हे ब्रह्मांड आत ओढले जातात आणि जेव्हा ते श्वास बाहेर सोडतात त्यावेळी त्याच छिद्रांद्वारे नवीन नवीन ब्रह्मांड बाहेर सोडली जातात. तर आपल्याकरता श्वास आत घेणं आणि बाहेर काढणं आपण किती लीलया करतो एकदम, तर महाविष्णूंकरता काय मोठं डिफिकल्ट आहे ते. तर तात्पुरतचं खरं डेफिनेशन आपण त्या बेसिसवरती समजू शकतो. आणि हे एक तात्पुरतं म्हणजे आपलं आयुष्य 50, 70, 80 वर्षाचं जे आहे ते ब्रह्मदेवाच्या दृष्टीने सुद्धा तात्पुरतं आहे. पण ब्रह्मदेवाचं आयुष्य आणि ब्रह्मांडाचं आयुष्य हे महाविष्णूंच्या एका श्वासा एवढं आहे. ते म्हणजे त्यांच्या दृष्टीने किती तात्पुरतं असेल हे आपण समजू शकतो. मग आपल्याला कळू शकतं की एवढूशा ह्या तात्पुरत्या आयुष्याकरता आपण एवढे स्वतःला एंगेज करतो की जे आपलं परम कर्तव्य आहे त्याला आपण अजिबात लक्ष देत नाही त्याच्याकडे. फक्त ह्या तात्पुरत्या शरीराकरता आपण सगळं आयुष्य वाया घालवतो आपण. प्रकृती मामिकाम म्हणून कृष्ण एक शब्द वापरतो. तर कृष्ण बोलतोय की हे माझ्यामध्ये सामावलं जातं आणि ही विलीन होतं ह्याचा पण असा अर्थ निघू शकतो. पण हे विलीन होणं म्हणजे मोक्षाच्या वेळी एका प्रकारची मुक्ती असते, सायुज्य मुक्ती म्हणतात त्याला. त्यामध्ये विलीन होण्याचा एक प्रोसेस आहे. तर ते कृष्ण त्या विलीनतेबद्दल बोलत नाही आहे. हे टेम्पररी आहे हे. ओके. जेव्हा नवीन क्रिएशन होतं त्यावेळी हे परत आत्मे जे आहेत ते परत बाहेर काढले जातात आणि नवीन ब्रह्मांडामध्ये त्यांना नवीन शरीर दिलं जातं. तर जर विलीन जर व्हायचं असतं तर मग नवीन ब्रह्मांडामध्ये बाहेर काढायला आत्मे उरलेच नसते, कारण ते विलीन झालेले आहेत म्हणून. तर हे जे कल्पाच्या शेवटी होतं तर तुम्हाला आठवत असेल, आपण 8व्या अध्यायाच्या 17, 18, 19व्या ह्या श्लोकामध्ये आपण ती जी डिस्ट्रक्शनची जी प्रोसेस आहे ती आपण शिकलेलो. ओके. कसं आधी पृथ्वीचा नाश होतो, मग पाण्याचा नाश होतो, मग अग्नीचा नाश होतो, मग वायूचा नाश होतो आणि मग आकाशाचा नाश होतो. ओके. हे सगळं आपण बघून घेऊ. तुम्ही ते परत व्हिडिओ एकदा बघू शकता. तर कृष्ण बोलतोय इकडे की हे सगळं विलीन होतं, त्याच्यामध्ये जे शरीरांचा नाश होतो, मग आत्मे जे राहतात ते आत्म्यांना टेम्पररी होल्डिंग प्लेस माझ्या शरीरात मी देतो त्यांना, आणि पुढील सृष्टी होईपर्यंत ते तिथे असतात आणि त्यानंतर मग मी त्यांना नवीन ब्रह्मांडात जायला देतो आणि नवीन शरीर देतो त्यांना. ठीक आहे. तर आपण ह्याबद्दल बोललेलो आहे. अगदी 1-2 पॉईंट्सच मी सांगतो याबद्दल, कल्पाच्या सुरुवातीला काय होतं म्हणून. तर कृष्णाने भगवद्गीताच्या 14व्या अध्यायामध्ये 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये महत्त्वाच्या 2 कॉन्सेप्ट शिकवलेले आहेत. तर पहिलं म्हणजे त्यांनी भौतिक प्रकृतीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. मम योनिर महद्ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवती भारत. म्हणजे काय की हे सगळे भौतिक पदार्थ जे आहेत ज्याला ब्रह्म म्हटलं जातं, ओके, तो जन्माचा स्रोत आहे आणि तेच ब्रह्म आहे ज्याला मी गर्भित करतो, म्हणजे त्याला क्रिएट करतो आणि त्याला त्याच्या म्हणजे आत्म्यांना मी त्याच्यामध्ये पुश करतो तिकडे. ओके. नंतर तो काय बोलतोय, सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्त्यः तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदः पिता. ओके. त्या पूर्ण 2 श्लोकांमध्ये आपल्याला जर अहम बीज प्रदः पिता समजलं ना तर आपल्याला हे 2 श्लोक समजले. ओके. सर्व सजीवांचा जन्म शक्य मी करतो हे समजून घ्यावे की जीवनाच्या सर्व प्रजाती या भौतिक प्रकृतीत जन्माने शक्य आहेत. मी बीज देणारा पिता आहे म्हणून. ओके. बीज देणारा पिता, अहम बीज प्रदः पिता असं कृष्ण बोलतोय. आता तुम्ही कोणत्याही पुराणांमध्ये, इतिहासामध्ये किंवा वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, संहितांमध्ये कोणताही तुम्ही श्लोक बघा, कोणत्याही देवी किंवा देवताने असं सांगितलंय का की अहम बीज प्रदः पिता म्हणून?
तर कृष्णाने त्याच्याबद्दल जी ही इन्फॉर्मेशन दिली आहे भगवद्गीतामध्ये, ती कोणत्या लेवलची आहे ते आपल्याला समजू शकतं. ओके. तर प्रकृती काय करते? प्रकृती फक्त गर्भाशय म्हणून कार्य करते. बीज देणारा पिता कृष्ण आहे आणि आपापल्या कर्मानुसार आपापल्या वासनेनुसार एका आत्म्याला, एका जीवाला अमुक एक शरीर मिळतं आणि त्याच्यामध्ये ज्या आनंद त्याला मिळाला पाहिजेत किंवा ज्या यातना मिळायला पाहिजेत त्याप्रमाणे त्या शरीराद्वारे त्याला दिल्या जातात. ओके. आणि हे सगळं जे होतंय ते मयाध्यक्षेण प्रकृती ही सूयते सचराचरम, भगवंतांच्या निर्देशाखाली हे सगळं चालू आहे. त्यामुळे गॉड इज डेड हे म्हणणारी जी व्यक्ती आहे ना, खरं तर त्यांचं इंटेलिजन्स डेड झालेलं आहे. गॉड इज नॉट डेड. गॉड दिसला नाही किंवा गॉडचा प्रेझन्स रिअलाइज नाही झाला म्हणजे गॉड डेड हे म्हणणं इंटेलिजन्स डेड असल्यासारखंच आहे. ओके. तर आता इकडे पण सृष्टीची निर्मिती आणि विनाश ह्याबद्दल कृष्ण बोललाय आणि 8व्या अध्यायाच्या ह्या 17, 18, 19व्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण निर्मिती आणि विनाशाबद्दल बोललाय. तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे हे समजणं आवश्यक आहे. तर त्या 3 श्लोकांमध्ये 8व्या अध्यायाच्या कृष्णाने प्रोसेसबद्दल सांगितलंय आणि त्यांनी हे पण सांगितलंय की आपल्याला ते समजणं का आवश्यक आहे. आपण ह्या शरीराला तात्पुरतं असून सुद्धा परमनंट समजू नये. म्हणून कृष्णाने आपल्याला शिकवलंय की बाबा तुमचं आयुष्य जे आहे 70, 80, 100 वर्षांचं हे ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या पुढे अतिशय नगण्य आहे. तर तुम्ही स्वतःला परमनंट समजू नका, कारण ब्रह्मदेव स्वतः सुद्धा डिस्ट्रॉय होणार आहेत. ब्रह्मदेव डिस्ट्रॉय होणार आहेत आणि ब्रह्मांड पण डिस्ट्रॉय होणार आहे. तर जे ब्रह्मांडच पूर्ण डिस्ट्रॉय होणार आहे, ज्याच्यामध्ये ही पृथ्वी पण आली, तर ती पृथ्वी पण डिस्ट्रॉय होणार आहे. आणि ज्या पृथ्वीवरती तुम्ही तुमची घरं, बायको, मुलं, शरीर वगैरे सगळं सांभाळलेले कंपन्या आहेत, जॉब आहेत, बिझनेस आहे, पैसा आहे, हे सगळंच्या सगळं डिस्ट्रॉय होणार आहे जेव्हा पृथ्वी डिस्ट्रॉय होणार आहे. तर मग तुम्ही कोणत्या बेसिसवरती तुम्ही ही तात्पुरतं असून सुद्धा तुम्ही ह्याच्या मागे असे धावताय की हेच परमनंट आहे म्हणून. तर ते शिकवण्याकरता, ते समजवण्याकरता कृष्णाने ह्या डिस्ट्रक्शनबद्दल सांगितलेलं होतं. पण इथे तो ह्या 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये हे का सांगतोय आपल्याला, तर आता कृष्णाला स्वतःबद्दल माहिती द्यायची आहे. म्हणून त्यांनी राजविद्या राजगुह्य असं सांगितलेलं 1ल्या आणि 2ऱ्या श्लोकामध्ये. तर त्याला स्वतःबद्दल जर माहिती द्यायची असेल तर त्याचं रिलेशनशिप भौतिक प्रकृतीशी काय आहे हे पण तो सांगतोय. आणि आता त्यामुळे तो ह्याच निर्माण आणि विनाश हे जो होतोय त्याच्याबद्दल जी माहिती देतोय आपल्याला, ते नुसतं प्रोसेसबद्दल नाही आहे किंवा तुमच्या गंतव्यस्थानाबद्दल नाही आहे, तुमच्या मेंटॅलिटीबद्दल नाही आहे. तर तो हेही सांगून देते की हे करणारा मी आहे, माझ्यामुळे हे शक्य आहे. ओके. त्यामुळे त्या 3 श्लोकांमध्ये 8व्या अध्यायाच्या विरक्तीवरती एम्फसिस केला होता. इकडे तीच गोष्ट आहे, पण कृष्णाचं सार्वभौमत्व काय आहे ते समजून घेण्यावरती इथे भर दिलेला आहे. ओके. तर आपल्याला ना, म्हणजे आपण जेव्हा भगवद्गीता शिकत होतो त्यावेळी मी एक गोष्ट बोलली होतो, तुम्हाला आठवते की नाही माहिती नाही, की नॉलेज कृष्णाने जे 2ऱ्या अध्यायामध्ये जे शिकवलं तेच नॉलेज तो 18व्या अध्यायात पण शिकवतोय. फक्त काय लेवल त्यांनी वाढवलेली आहे नॉलेजची. कोणत्याही क्षणी कृष्ण बोलला नाही की तुम्ही कर्म करू नका, पण 2ऱ्या अध्यायात जे कर्म करा म्हणून सांगितलेलं आहे त्याच्या मागे जो हेतू सांगितलेला आहे, दृष्टिकोन सांगितलेला आहे, तो दृष्टिकोन त्यांनी बदललेला आहे. ओके. 9व्या अध्यायामध्ये जेव्हा तो यत्करोशी यदश्नाशी यज्जुहोशी ददासी 27व्या श्लोकात म्हणतो, तेव्हा तो हे नाही बोलत की तू तुझी ड्युटी करायची म्हणून तू कर्म कर म्हणून.
त्यावेळी तू बोलतो की तो कर्म कर मला अर्पण करण्याकरता, मद अर्पणम बोलतो तो. ओके. तर तिसऱ्या अध्यायात किंवा दुसऱ्या अध्यायात जे कर्माबद्दल सांगितलेलं आहे त्याची थीम कृष्णाने सेम ठेवली आहे, पण त्याच्या मागे जे इंटेन्शन आहे, तुमचं जे ॲटिट्यूड आहे, तो ॲटिट्यूड कृष्णाने नॉर्मलच्या ऐवजी स्वतःकडे ओढून घेतलेला आहे तो. तर इकडे सुद्धा 8व्या अध्यायामध्ये तुम्हाला अनित्यतापासून नित्यतेपर्यंत आणण्याचं काम करतोय. पण नुसतं नित्यतेपर्यंत तो आता 9व्या अध्यायात आणत नाहीये, तर तो तुम्हाला त्याच्यापर्यंत घेऊन येतोय की बाबा ठीक आहे, गावाला तुम्हाला जायचंय, ठीक आहे, पण त्या गावी तुम्हाला कोणाच्या घरी जायचंय. आपण जेव्हा रस्ता विचारतो कोणाला, तर आपण विचारतो ना की हे अमुक एक गाव, अमुक एक शहर कुठे आहे म्हणून. पण त्या शहरात पोचल्यानंतर अमुक एक घर कुठे आहे असं आपण विचारतो. तर नुसतं नित्यतेकडे येऊन उपयोग नाही, तर कृष्णापर्यंत, कृष्णाच्या चरणी जाणं आवश्यक आहे. त्यामुळे कृष्णाबद्दल माहिती आवश्यक आहे आणि ते तो इथे आपल्याला सांगतो इकडे. आणि ह्याचा फायदा काय होतो की आपल्याला कळतं की बाबा आत्तापर्यंत मी समजत होतो ब्रह्मदेव क्रिएट करतात आणि महादेव डिस्ट्रॉय करतात, पण आता मला कळलेलं आहे की त्यामागे करता करविता स्वतः श्रीकृष्ण परम पुरुषोत्तम भगवान आहे म्हणून. हे कळल्यावरती आपण मग कृष्णाची शरणागती घेण्यामध्ये अजूनही आपल्याला मदत होते की बाबा कृष्णा, तू नुसतं बोलला की बाबा मी शरण तुला यावं म्हणून, पण अशाने थोडंच मी शरण येणार आहे. मी तर MSc MTech PhD झालेली व्यक्ती आहे, एवढं भौतिक ज्ञान माझ्याकडे आहे, त्यामुळे मला ह्याचं सगळं टेक्निकल ॲनालिसिस डिटेल हवेत मला. तर ते कृष्ण आता आपल्याला देतोय की बाबा मी नुसतं सांगितलं शरण ये म्हणून, तू जर शरण येणार नशील तर ही घे, ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन घे आणि आता तरी शरण ये. पण ह्याच्यानंतर सुद्धा जर का नाही येऊ शकलो तर 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात कृष्ण बोलतो ना, अश्रद्धाना पुरुषः धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. म्हणजे जर का आपल्याला एवढं सांगून सुद्धा जर श्रद्धा नसली, आपल्यामध्ये श्रद्धेचा जर अभाव असला, तर कृष्ण सांगतोय की परिणामी मला प्राप्त करण्यामध्ये त्या व्यक्तीला यश येत नाही, अप्राप्य माम. आणि मग अशा आत्म्यांचं काय होतं, तर पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या मार्गावरती व्यक्ती चालू राहते, मृत्यू संसार वर्तमनी. म्हणून कृष्णाला जर प्राप्त करायचं असेल आणि म्हणजेच जर जन्म मृत्यूच्या चक्रातनं मुक्ती पाहिजे असेल, तर आपल्याला कृष्णाचं महत्त्व, कृष्णाची पोझिशन समजणं आवश्यक आहे. आणि कृष्णाची पोझिशन समजणं आवश्यक आहे आणि कृष्णाचं ह्या क्रिएशनच्या प्रोसेसवरती, डिस्ट्रक्शनच्या प्रोसेसवरती किती कंट्रोल आहे हे पण समजणं आवश्यक आहे. आणि भौतिक जग तात्पुरतं आहे, हे चक्रीय आहे, आपण परमेश्वरावरती, कृष्णावरती संपूर्णपणे अवलंबून आहे. आपली सगळी संपूर्ण जी सुरक्षा जी आहे ही आपण बँक बॅलन्स वाढवण्यामध्ये नाही आहे, तर कृष्णाला शरण जाण्यामध्ये आपलं संरक्षण आहे खरं हे. आणि अशी व्यक्ती ज्याला हे समजतं ती व्यक्ती बुद्धिमान असते. तर अशा बुद्धिमान व्यक्ती परमेश्वराचा आश्रय घेते. त्याला समजतोय व्यक्ती की बाबा भक्ती करणं, सेवाभाव ठेवणं, हे जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्या जीवनात जर नको असतील, जर भक्तीमध्ये आपला अडथळा आणणार असतील, तर आपल्या त्या जीवनातनं सुटून जातील. जर भक्तीमध्ये आपल्याला त्या गोष्टींचा फायदा असेल तर कृष्ण त्या अजून वाढवेल आपल्याला. आणि म्हणून हे सगळं ज्ञान मिळाल्यावरती मग आपण आपल्याला कळतं की भौतिक महत्वाकांक्षा ठेवणं एका अर्थी बघितलं तर निरर्थक आहे ते. ओके, एका अर्थी बघितलं जर का आपण त्याचं जर का कृष्णाच्या भक्तीमध्ये आणि सेवेमध्ये जर का त्याचा वापर करू शकलो तर त्याला अर्थ आहे की बाबा मला
मोठ्या कंपनीचा एक CEO बनायचं आहे, का तर मला भरपूर पैसा आणि भरपूर नाव आणि स्टेटस वगैरे हवं आहे, तर ते जर फक्त हाच उद्दिष्ट ठेवला तर ते एका दिवशी ते सगळंच्या सगळं जाणार आहे. त्यामुळे ते शेवटी भलेही आत्ता तुम्हाला त्याच्यामध्ये अर्थ दिसत असेल, पण ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम ते निरर्थकच होणार आहे. पण जर का तुम्ही असा विचार केला की नाही, ह्या जॉबमुळे मी कृष्णाची भक्ती जास्ती करू शकतो, जास्तीत जास्त लोकांना कृष्णापर्यंत घेऊन येऊ शकतो, तर ह्या जॉब जास्ती चांगला आहे. कोणतीही गोष्ट, आपण मागच्या वेळी एकदा बोललेलो की कोणतीही गोष्ट ना संपूर्णपणे वाईट आहे ना संपूर्णपणे चांगली आहे. त्या गोष्टीचा आपण कृष्णाच्या भक्तीमध्ये, कृष्णाच्या सेवेमध्ये काय आणि कसा वापर करतो, त्याच्यावरती आपण ठरवू शकतो की ती गोष्ट वाईट आहे का चांगली आहे. पैसा लोक बोलतील की भक्तीच्या मार्गामध्ये अडथळा आहे म्हणून, पण पैसा आहे म्हणूनच तर इस्कॉन आज एवढे मंदिरं स्थापन करू शकले. पैसा आहे म्हणूनच तर इतक्या लोकांना दररोज इस्कॉन खिचडी वगैरे, जेवण वगैरे देऊ शकते. तर पैसा असणं वाईट नाही आहे, त्या पैशाचा तुम्ही वापर कसा करताय कृष्णाच्या सेवेकरता, त्याच्यावरती आपण ठरवू शकतो की ते वाईट आहे का चांगलं आहे. ते एखाद्या व्यक्तीकडे 100 रुपये जरी असले तरी तो कृष्णाच्या सेवेमध्ये वापरेल, एखाद्या व्यक्तीकडे अब्जावधी रुपये असले तरी तो नाही वापरणार. तर आपापली मेंटॅलिटी असते. तर सांगण्याचा हेतू हे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे ज्ञान मिळाल्यानंतर आपण कृष्णाला शरण जाणं आवश्यक आहे. नुसतं ज्ञान आपण ज्ञानरूपी ठेवलं तरी त्याचा उपयोग नाही आहे. आपण आणि कोणतीही गोष्ट भौतिक असो किंवा आध्यात्मिक असो, ही कृष्णाच्या सेवेमध्ये वापरणं आणि त्याचा चांगला वापर करणं हे आपलं कर्तव्य आहे. नुसतं स्वतःच्या आनंदाकरता आपण जर का ती गोष्ट स्वतःकडे ठेवली तर तो त्याचा दुरुपयोगच होतो. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? नाही प्रभूजी. बर, ठीक आहे. नाही. ठीक आहे, मग आपण भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. Hare Krishna, Krishna